दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सापडलेली EVM जुन्या निवडणुकींची असल्याचा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांचा खुलासा। एकीकडे लोकसभा निवडणुका सुरू असतानाच ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या जिन्याखाली EVM आढळल्याचा प्रकार समोर आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अशा प्रकारे EVM आढळण्यावर आरोप केले होते। जर ठाणे जिल्ह्यात 100 EVM आले होते तर ते 100 EVM मॅच करून कलेक्टर किंवा निवडणूक अधिकाऱ्यांच्या हातात द्यावे लागतात। हे EVM राहिले कसे, ते कुठे EVM आहेत, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला होता। जितेंद्र आव्हाडांच्या या आरोपानंतर प्रशासनाकडून खुलासा करण्यात आलाय। या EVMचा आणि सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा कोणताही संबंध नाही। सापडलेली EVM जुन्या निवडणुकांच्या आहेत, असा खुलासा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी दिलाय। ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये जुन्या आणि वापरात नसलेल्या एका रूममध्ये निवडणुकांसंदर्भातील जुनं साहित्य साठवण्यात आलं होतं। दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे। गोदाम आणि खोलीचं नूतनीकरण शिल्लक आहे। या नूतनीकरणासाठी हे रूम ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करता येऊ शकेल का, याबाबत ठाण्याच्या उपायुक्तांनी आमच्याकडे विनंती केली होती। त्याशिवाय ठाणे नगर पोलीस स्टेशनकडून गेली बरेच वर्ष सुरू असलेला बंदोबस्त, मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता आत महत्त्वाचं साहित्य नसेल तर इतरत्र वापरता येऊ शकेल का, अशी विचारणा करण्यात आली असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममधील जुन्या आणि वापरात नसलेल्या एका रूममध्ये निवडणुकीच्या संदर्भातील जुनं साहित्य साठवण्यात आलेलं होतं। त्या संदर्भामध्ये आज एक बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे। त्या बातमीच्या अनुषंगाने मी संपूर्ण माहिती घेतली असून त्याची वस्तुस्थिती अशी आहे की ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत दादोजी कोंडदेव या स्टेडियमच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू असून उर्वरित नूतनीकरण पूर्ण झालं असून फक्त या खोलीपुरतं किंवा गोदामापुरतं नूतनीकरण शिल्लक आहे। हे नूतनीकरण करण्याच्या अनुषंगानं ही रूम जर त्यात महत्त्वाचं साहित्य नसेल तर ती रूम ठाणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करता येऊ शकेल का, याच्या संदर्भामध्ये ठाणे उपायुक्तांनी आमच्याकडे विनंती केली होती। त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये असे नमूद केलं होतं की या रूमचा पुढील समोरचा दरवाजा आहे तो थोडासा नादुरुस्त झालेला आहे, तोही दुरुस्त करावा अशी त्यांनी विनंती केली होती। त्याशिवाय ठाणे नगर पोलीस स्टेशनकडून या ठिकाणी गेल्या बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेला बंदोबस्त, सध्या परिस्थितीमध्ये मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता, त्यांच्याकडे असलेली मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता तो बंदोबस्त जर आत साहित्य महत्त्वाचं साहित्य नसेल तर तो इतरत्र वापरता येऊ शकेल का, अशी विचारणा केली होती। या दोन्ही यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या विनंतीच्या अनुषंगानं या कार्यालयाने भारत निवडणूक आयोगाच्या प्रचलित पद्धतीचा अवलंब करून या संदर्भामध्ये सर्व राजकीय पक्षांना या संदर्भातली पूर्वसूचना दिली होती। या पूर्वसूचनेच्या अनुषंगानं सदर गोदाम किंवा रूम उघडत असताना राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्या समक्ष ही रूम उघडण्यात आलेली आहे आणि ते रूम उघडून आतमध्ये साहित्य काय आहे याची तपासणी करण्यात आली। हे साहित्य तपासत असताना या ठिकाणी जुने इलेक्शनचं साहित्य असल्याचं आढळून आलं। यामध्ये जुन्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषदच्या इलेक्शन्स किंवा जुनं इलेक्शनचं साहित्य, लिफाफे, प्रोफार्मे असल्याचं लक्षात आलं। यातीलच एका ट्रंकमध्ये काही कंट्रोल युनिट दिसून आले। या संदर्भातला सविस्तर अहवाल माननीय मुख्य निवडणूक अधिकारी यांना सादर करण्यात येत आहे। त्यानंतर ही वस्तुस्थिती लक्षात घेता समोरील मुख्य दरवाजाची दुरुस्ती करून तो दरवाजा परत सीलबंद करण्यात आला आणि तेथील बंदोबस्त पूर्ववत कायम करण्यात आला। या बातमीच्या अनुषंगानं मी हे आश्वासित करू इच्छितो की या जुन्या वापरात नसलेल्या गोदामाचा आणि सध्या परिस्थितीमध्ये लोकसभेच्या अनुषंगानं सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेचा काहीही संबंध नाही। या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलेलं आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते।
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळेल हे जवळपास स्पष्ट असलं तरी पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळेल याविषयी अजूनही संभ्रम कायम आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले राजन विचारे यांनी मात्र महिनाभरापासूनच प्रचार सुरू केलाय. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली. दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे हे येत्या सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे स्वतः उपस्थित राहण्याची शक्यता असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात हे शक्तीप्रदर्शन करायची तयारी ठाकरे गटात केली जाते. ठाणे लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या नवी मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदर भागातून नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोमवारी ठाण्यात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आलेत. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभीनाका येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यानंतरच राजन विचारे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास पुढे जाणार आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेची सूत्र एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले. राजन विचारे यांना ठाकरे गटाकडून ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. महायुतीमध्ये शिवसेनेकडे ही जागा गेली असल्याची चर्चा आहे. शिवसेनेकडून उमेदवारांबाबत अनिश्चितता आहे, त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराबाबत अद्यापही संभ्रम आहे. तर ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी प्रचारास सुरुवात केली आहे. 29 एप्रिल या दिवशी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी ते जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे स्वतः उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शक्तीप्रदर्शन करायची तयारी ठाकरे गटात केली जाते. मतदान नक्की करा असा संदेश देत शालेय विद्यार्थ्यांनी केली मतदानाबाबत जनजागृती. मतदान करा आणि भारताची शान वाढवा. मतदान हे आपल्या हातून होणारं महत्त्वपूर्ण कार्य असून या कार्यात आपलं योगदान देऊन लोकशाही बळकट करा असं आवाहन कासरडोली येथील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आजच्या तरुण पिढीला केलं आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं स्वीप कार्यक्रमाअंतर्गत आयोजित केलेल्या या उपक्रमाचं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शृंगारे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी कौतुक केलं. उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, सहाय्यक निवडणूक अधिकारी शीतल देशमुख, स्वीप नोडल अधिकारी संदीप माळवी, स्मिता मोहिते, सुनील यादव, ओळा मजुळा मतदारसंघाच्या नोडल अधिकारी वर्षा दीक्षित तसंच सरस्वती विद्यालयाच्या संचालिका मीरा कोरडे, ठाणे सिटीझन फोरमचे अध्यक्ष कॅस्बर ऑगस्टिन तसंच शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
20 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी ठाणे शहरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. आज सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वोटची प्रतिकृती तयार करून आजच्या तरुणांना मतदानासाठी प्रेरित केलं. मतदान आपला हक्क असून प्रत्येक नागरिकांनी मतदानाच्या दिवशी थोडासा वेळ काढून मतदान करा असा संदेशही विद्यार्थ्यांनी दिला. शालेय पिढी ही उद्याचं भविष्य असून त्यांनाही शालेय वयातच मतदानाचं महत्त्व कळावं किंबहुना आपल्या पालकांना त्यांनी मतदानासाठी प्रेरित करावं अशी जनजागृती या उपक्रमाअंतर्गत करण्यात आली. यावेळी वोट फॉर शुअर असा संदेश देणारे फुगे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शणगारे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आकाशात सोडण्यात आले. तसंच यावेळी सर्वांनी मतदान करण्याबाबतचीही शपथ घेतली. ठाणे जिल्ह्यात 3 लोकसभा मतदारसंघ असून या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीनं विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेली मतदानाची जनजागृती ही निश्चितच नागरिकांना प्रेरणादायी ठरेल आणि याचा उपयोग निश्चितच होईल असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शणगारे यांनी व्यक्त केला. तर अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल शाळेच्या संचालिका मीरा कोरडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचंही अभिनंदन केलं. शालेय विद्यार्थी हे जरी मतदार नाहीत, परंतु आजच्या पिढीने जर मतदान केलं तर भविष्यातील पिढी तुम्ही घडवू शकता हा संदेश या जनजागृतीच्या माध्यमातून सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिला असून तो अतिशय मोलाचा असल्याचं सांगत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. NDA आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये जोरदार लढत सुरू आहे. आज देशातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान देखील पार पडत आहे. मात्र ठाण्यामध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. याचे फोटो राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेत. यावरून त्यांनी राज्य सरकारवर निशाणा देखील साधलाय. लोकसभा निवडणूक EVM मशीनवरच घेण्यात येणार आहेत. याबाबत सुप्रीम कोर्टानं देखील निकाल दिलाय. निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या EVM मशीन ठाण्यामध्ये भंगारामध्ये पडल्या आहेत. याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ऑफिशियल अकाउंटवर हे फोटो देखील शेअर केलेत. ठाण्यामध्ये भंगारात जमा झालेले EVM मशीन वापरलं जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपानं एकच खळबळ उडाली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत X अकाउंटवरून ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये भंगारामध्ये जमा झालेल्या EVM मशीन्स आणि हजारो मतदान कार्ड सापडल्याचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. 2014 सालापासून या वस्तू दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या स्टोअर रूममध्ये पडून असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी सडकून टीका केली आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की लोकशाहीचा खून का करताय, ठाण्यात काय चाललंय बघा. जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टनंतर प्रतिक्रिया देत अनेक प्रश्नही उपस्थित केले.